घ नर्मदा परिक्रमा अन्नक्षेत्र आयोजित हा फिरता अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी गुजरात प्रांतामध्ये वासन या गावामधील असेल हे कपिलेश्वर महादेवाच्या शेजारी महंत विष्णुगिरीजी महाराज यांच्या या आश्रमामध्ये म्हणजेच वासुदेव आश्रम या ठिकाणी असलेला हा सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज 5व्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा ती म्हणजे आपणा सर्वांचे आणि आमचे आदरणीय वंदनीय हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज तनपुरे मठाधिपती संत कवी संत महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताहराबाद खरोखर आज महाराजांना बघितल्यावर इथं कीर्तनाला उभं राहिल्यावर असं हृदय भरून येत होतं की असं वाटत होतं की जी संत चरित्र कथा चालू आहे ती कथा माझ्या महिपतीला खरोखर आवडत आहे आणि महिपती त्यांनी कुणाला पाठवलं नाही तर महाराजांच्या रूपामध्ये आज माझा महिपतीच इथं आलेला आहे। कारण महिपती महाराजांच्या देवस्थानवरती मठाधिपती म्हणून महाराज त्या ठिकाणी आहेत। मागच्या वर्षी सुद्धा महाराज तिथे होते आणि मागच्या वर्षीच्या सप्त्याला सुद्धा आम्हाला असं वाटायचं की महाराजांना म्हणावं की काय की कीर्तनाला याल का म्हणून, पण तेव्हा हिम्मत झाली नाही। कारण असं वाटलं एवढ्या लांब, कारण कसं बोलवावं कसं म्हणावं म्हणून मागच्या वर्षी म्हटलो नाही। आणि यावर्षी आम्ही दोघांनी विचार केला की महाराजांना आपण फक्त विचारून बघू, कारण ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे त्यांना विचारणं गरजेचं आहे। कारण ज्यांना नर्मदा माई कळेल तोच नर्मदेपर्यंत येऊ शकतो। म्हणून तर दुसऱ्यांना किती म्हटलं तरी त्यांचं नर्मदा काय आहे आणि तिच्याकडे कशासाठी जायचं आणि एवढ्या कमी खर्चात कशाला जायचं असं विचार असतो। म्हणून महाराजांना आम्ही जाऊन विचारलं त्यावेळी महाराजांनी काहीच म्हणजे दुसरा शब्दच काढला नाही, लगेच हो म्हणून टाकला। आणि महाराज या ठिकाणी आले कारण महाराजांनी ताहराबाद क्षेत्रामध्ये आल्यापासून अनेक त्या ठिकाणी एवढं काही परिवर्तन ताहराबादचं केलेलं आहे आणि त्या देवस्थानचं केलेलं आहे की त्या ताहराबाद क्षेत्रामध्ये तुम्ही याच्या अगोदर कधी आलेला नसाल। महाराजांनी तसं आता तुम्हाला सांगितलेलंच आहे, आम्ही तर भरपूर सांगतो या म्हणून, पण तुम्ही आमचं काही ऐकत नाही। आता महिपती महाराजांचं तुम्हाला ऐकावं लागणार आहे। म्हणून ताहराबाद क्षेत्रामध्ये महिपती महाराजांच्या मंदिराचं काम चालू आहे। तर कळस अगोदर छोटा होता, 28 फुटाचा पहिला कळस होता आणि आता जवळजवळ 61 फुटाचा कळस म्हणजे इतकं उंच शिखर झालेलं आहे की गावाच्या परिसरामध्ये कुठूनही बघितलं तरी सुद्धा पहिलं ताहराबाद ओळखायचं असेल तर ते मंदिर दिसतं। म्हणून त्या मंदिराचं कळसाचं काम म्हणजे शिखराचं काम कळसापर्यंत गेलेलं आहे, बाकी अजून परिसराचं काम चालू आहे। त्या ठिकाणी महिपती महाराजांच्या हातची म्हणजे जेव्हा दुष्काळ पडला होता ताहराबादमध्ये कुठं पाणी प्यायला मिळत नव्हतं त्यावेळी महिपती महाराजांनी त्यांच्या हाताने विहीर खोदलेली आहे। तर ती विहीर आजही तिथे महिपती महाराजांच्या समाधी मंदिराजवळ आहे आणि त्या विहिरीसाठी महाराज तिथं आल्यावर महाराजांनी त्या विहिरीला असा छत बनवलं आणि ते छत बनवून त्याला कलश बसवायचा आहे की ती विहीर अशी आहे की त्या काळी महिपती महाराजांनी त्या विहिरीतल्या पाण्याने एका कुष्ठरोग्याला स्नान घातलं होतं तर त्याचा कुष्ठरोग बरा झाला होता। आजही ताहराबाद क्षेत्रामध्ये कुणाला कोणताही त्वचेचा आजार असेल तर त्या ठिकाणी येऊन ते लोक श्रद्धेने स्नान केलं तर त्यांचा तो आजार बरा होतो, असं ती विहीर आहे। असे अनेक कामं त्या ठिकाणी महाराजांनी गोशाळा सुद्धा सुरू केलेली आहे। आता त्या ठिकाणी जवळजवळ 26-27 गायी आहेत, म्हणून अशी गोशाळा सुद्धा चालू आहे। महाराजांनी त्या ठिकाणी आल्यावर गुरुकुल चालू केलं आणि गुरुकुलामध्ये सुद्धा जवळजवळ याच वर्षी चालू केलं तरी सुद्धा 20 विद्यार्थी आहेत। आणि त्या ठिकाणी कारण
आम्ही सुद्धा राघवला तिथं ठेवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की अगोदर राघव, कारण जसा झाला तसा सगळ्या लोकांना त्याची काळजी, आम्ही नाही त्याची काळजी केली, कारण आम्हाला माहिती होतं नर्मदा माई बघून घेईल. पण पुढे असा प्रसंग घडला, सगळे म्हणायचे की तू शाळेत जायला लागल्यावर त्याच्या शाळेचं कसं होईल, तुम्ही तसं इसगाव तिसगाव तुमचं चालू राहतं, त्याचं कसं होईल. पण पाहता पाहता माझ्या आईवडिलांनी सांगितलं आम्ही त्याला सांभाळतो. त्यांनी 2 वर्ष सांभाळलं, म्हणजे पहिलीचा आणि दुसरीच्या वर्गामध्ये, आणि आता तिसरीला गेल्यावर ते अजूनही सांभाळायला तयार होते, ते काही म्हटले नव्हते. पण महाराजांनी मे महिन्यामध्ये शिबिर घेतलं तिथं, आणि शिबिरामध्ये जवळजवळ 150 विद्यार्थी होते, आणि त्यामध्ये राघवला सुद्धा आम्ही ठेवलं. राघव तिथं राहिल्यावर राघव म्हणू लागला, आम्ही त्याला विचारलं तिथं संस्था सुरू होणार आहे, राहशील का. त्याने सांगितलं राहील. राहील म्हटल्यावर तिथं आणलं म्हणजे एवढ्याच विश्वासावर की पहिला विश्वास मी राघवच्या बाबतीत माझ्या नर्मदाबाईवर, दुसरा विश्वास माझ्या आई वडिलांवरती, आणि तिसरा विश्वास महाराजांवर नाही तर त्यांच्या रूपामध्ये महिपती महाराजांवर आहे. म्हणून त्यांच्या रूपामध्ये महिपती महाराजच ते सगळं कार्य करून घेत आहेत. लेकरांची एवढी सेवा करत आहेत, एवढी काळजी घेत आहे. 2-4 दिवसापूर्वी महाराजांनी एवढी सुविधा केली ना त्या पोरांची, त्यांना खाटण गाध्यान इतके, आपले महाराज तर म्हटले महाराज एवढी व्यवस्था केली, पोरं अभ्यास करतील का, कारण त्यांना फॅनन एवढा मोठा हॉल, एवढी सगळी सुविधा केली त्या ठिकाणी. आणि तिथं 2-4 दिवसापूर्वी तो कॉटवरून पडला. आम्ही त्याला सांगितलं होतं कॉटवर झोपू नको, तो फिरतो झोपेत. पडल्यावर महाराजांनी आम्हाला न सांगता सुद्धा लगेच पटकन घाईघाई दवाखान्यात सुद्धा नेलं. जास्त लागलेलं नव्हतं, गुडघ्याला वगैरे असं लागलं होतं झोपीत थोडं, पण एवढी लगेच काळजी घेऊन, आणि म्हणून महाराजांनी सुद्धा एवढी सगळ्या लेकरांची काळजी घेतात. आणि त्यांना सांगितलं, आम्हाला संकोच वाटायचं कसं सांगावं राघवला घेऊन या म्हणून, पण महाराजांनी एकच शब्द कातरला, त्यांनी सांगितलं आम्ही घेऊन येतो राघवला. म्हणून आज राघव सुद्धा त्यांच्यामुळे इथे आला, आणि त्यांच्याकडे तो शिकण्यासाठी सुद्धा आहे. आता काय शिकेल किंवा नाही शिकेल आम्हाला काही अपेक्षा नाही आहे, कारण त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या बापाच्या तुम्ही कुठे इच्छा पूर्ण केल्या, म्हणून तुमच्या इच्छा तुमचं पोरग पूर्ण करेल. आता आम्हाला माहिती नाही आमच्या बापाच्या काय इच्छा होत्या, पण आमच्या मुलांनी सुद्धा आम्ही सुद्धा त्याच्याकडून काहीच इच्छा ठेवलेल्या नाही आहे. जसं महिपती महाराज त्यांच्या जवळ ठेवून घेतलंय, आणि आता त्याला काय काय देणार आहे ते फक्त महिपती महाराजांना आणि बाबांनाच माहिती आहे. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी ताहराबाद क्षेत्रामध्ये मंदिराचं काम चालू आहे, गोशाळा तिथे चालू आहे, गुरुकुल चालू आहे. तर आपल्याला कुणाला असं वाटलं की ताहराबादला आपण जाऊ तेव्हा जाऊ, आणि महिपती महाराजांचे एवढे उपकार आहे की महिपती महाराजांनी जे संत चरित्र लिहिले ते चरित्र आपण रोज ऐकतो आहोत, की त्यांच्यामुळे आपल्याला ऐकायला भेटते आहे. म्हणून आपल्याला कधी त्यांच्याबद्दल थोडा उपकार वाटला असेल तर आपण मंदिराच्या कामासाठी म्हणा, गोशाळेसाठी म्हणा, गुरुकुलासाठी आपल्याला काही देणगी द्यायची असेल, तसं महाराजांनी मला काही सांगितलेलं नाही म्हणायचं, पण धर्माच्या कार्यासाठी देणं आणि महिपती महाराजांसाठी देणं, एका महिपतीला दिलं की 288 संतांची सेवा केल्याचं पुण्य भेटेल. म्हणून तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही नंतर देऊ शकता महाराजांकडे. म्हणून अशा पद्धतीने महाराजांचं जीवन म्हणजे, कारण सर्व गुण संपन्न आहेत. तसं तर मला असं माझ्या तोंडून त्यांची स्तुती योग्य दिसत नाही, पण तरीसुद्धा मी त्यांची मोठी बहीण, कारण माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, पण आम्ही प्रत्यक्ष त्यांना जेव्हापासून ते मठाधिपती झाले तेव्हापासून आम्ही त्यांना अर्जुन महाराज म्हणून पाहतच नाही, कधीच नाही. आम्ही त्यांना महिपती महाराज म्हणूनच पाहतो. आणि मी माझ्यापेक्षा लहान किंवा मी कुणाच्याही पाय पडत नाही, पण महाराजांना पाहिलं की महाराजांचं मी दर्शन मुद्दामून घेते, फक्त महिपती महाराज म्हणून. आणि सर्वगुण संपन्न, गायन वादन सगळं काही, कारण आत्तासुद्धा त्यांनी शेवटी जे आपण बोलिली लेकुरे असं अभंग म्हणतो ना, तर ते फडकरी आहेत. पण आम्हाला त्याच्यामुळं असं वाटायचं की महाराज एवढ्या लांब कशी येतील, पण महाराज एवढ्याचसाठी आले की त्यांनी सुद्धा नर्मदा माईची 2019मध्ये, म्हणजे राघवला घेऊन आम्ही 18-19मध्ये केले, आणि त्यांनी 19मध्ये नर्मदा माईची परिक्रमा केली. म्हणून तर नर्मदा माईचं इतकं प्रेम आहे, आणि त्या प्रेमाच्या पोटी ते या ठिकाणी आलेले आहेत.
म्हणून सुंदरपैकी आपली सेवा म्हणायची नाही आहे, तर आपल्याला त्यांनी महिपती महाराजांच्या वतीने आपणा सर्वांना आपल्या कार्यक्रमाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि महिपती महाराजच या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून आमच्या ताहराबाद संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे सचिव म्हणजेच श्री बाळासाहेब मुसमाडे दादा, कारण आम्ही सगळे त्यांना दादाच म्हणतो, ते या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे बाबाजींचे पिताश्री, कारण बाबा बाहेर नेहमी कार्यक्रमाला जायचं असेल तर मुलांकडे लक्ष ठेवायला बाबांनाच म्हणजे बाबांच्या वडिलांना त्या ठिकाणी थांबावं लागतं. म्हणून आत्ता त्यांना सांगितलं की बाबांनाही घेऊन या, कारण माणसाचं नेहमी नेहमी एवढ्या लांब जाणं होत नाही, काहीतरी जबाबदारी असतेच. म्हणून ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सुंदरपैकी आल्यावर लगेच नर्मदा माईचं स्नानसुद्धा केलं आणि आता सेवा झाल्यावर त्यांनी सांगितलं उद्यासुद्धा एक स्नान झालं पाहिजे, कारण ज्याला नर्मदा माई कळली तो नर्मदा माईची सेवा करण्यासाठी आलेला आहे. तसा इथं येणारा आत्तापर्यंत जेवढे कीर्तनकार आले सगळ्यांनी फक्त नर्मदा माईचं दर्शन त्या माध्यमातून होईल, नर्मदा माईचं स्नान त्या माध्यमातून होईल आणि नर्मदा माईचं किनारी एक रात्र मुक्काम होईल. तुम्हाला काल सांगितलं त्याचं महत्त्व. म्हणून या हेतूने सर्व महाराज मंडळी या ठिकाणी येऊन सेवा करून गेलेले आहेत. पण आज खूप विशेष आनंद वाटला की महाराज या ठिकाणी आले आणि या ठिकाणी सुंदरपैकी आपणा सर्वांना एवढं मार्गदर्शन केलं की भक्ती कशी असावी. आपण शरीराने नर्मदा माईच्या किनाऱ्यावर आलो, पण आपल्याला मनाने कसं या नर्मदा माईच्या किनाऱ्यावर राहायचं, परमार्थ करायचा, हे अगदी सरळ सरळ आपल्याला कळेल असं. कारण प्रत्येक वाक्याकडे आपलं खूप आतुरतेनं लक्ष होतं, महाराज पुढं काय सांगणार आहेत. म्हणून खूप आनंद वाटला. म्हणून आता जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण रोजचा आपला जो नित्यक्रम आहे, नित्य की 2 पात्र आहेत, त्यामध्ये 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत बाबाजींच्या हस्ते आणि ज्यांची नावं निघतील त्या भाग्यवान विजेत्याला नर्मदा ओवीबद्ध पुराण आपण त्यांना बक्षीस म्हणून देणार आहोत. तर महिलांमध्ये शोभा गौंड आणि दोन्ही महिलाच्याच आल्या का, बबन थोरात, अशा 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. नंतर त्यांनी आपण सुद्धा महाराजांचा छोटासा सन्मान करणार आहोत. पती आणि ब्रह्मचारी आहेत म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण या आश्रमाचे महंत स्वामी विष्णुगिरीजी महाराज यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करू. स्वामीजी नाटे काका या. दादांचं देवस्थानमध्ये एवढं सहकार्य असतं की उभं आयुष्य त्यांनी संसाराकडे एवढं लक्ष दिलं नाही, एवढं लक्ष देवस्थानमध्ये आहे. आणि तुम्ही येऊन पाहाल कधी ताहराबादला, तर ताहराबाद म्हणजे पंढरपूरचं. या मंडळी राजभाऊ साबळे त्यांनी आणि ही सर्वच मंडळी अगदी उभेच असतात देवस्थानच्या त्या प्रगतीसाठी. म्हणून या ठिकाणी बाबाजींच्या सोबत नेहमी त्यांना सहकार्य की कुठं कार्यक्रमाला घेऊन जायचं असेल, कुठं जायचं असेल तर नेहमी त्यांच्या सोबत असतात. असे ज्ञानेश्वर माऊली कोळशे कारखान्याचे डायरेक्टर ते आहेत, तर त्यांचा सन्मान सुद्धा नंतर तिथे एवढा अभ्यास, नुसता आळंदीला गेला गेला ना आला आला असं नाही, तर शिक्षण घेऊन आणि नुसतं शिक्षणही घेऊन नाही तर सोबत संत कवी महिपती महाराजांनी ज्या संतांचे चरित्र लिहिले, अनेक संतांचं त्यांच्यामध्ये आपल्याला स्वरूप दिसतं. माऊलींसारखी त्यांच्यामध्ये शांतता आहे, जगद्गुरू तुकाराम महाराजांसारखं वैराग्य आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं हे त्यांच्या पोटी जन्माला आलेलं रत्न असे असलेले बाबा, त्यांनी सुद्धा समूह महाराजांचे पिताश्री त्यांचा सुद्धा सन्मान.
घेतलेलं आहे.